श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 8 सायनदेवाचे संकट निवारण। सायनदेवाच्या घरी पूजाभिक्षा स्वीकारून श्री गुरु निघाले ते वासरब्रह्मेश्वरी नदीपासून थोड्या अंतरावरील वटवृक्षाच्या खाली श्री गुरूंनी थोडी विश्रांती घेतली आणि नंतर मुक्कामी पोहोचले। त्या पोटशुळाने पिडलेल्या ब्राह्मणास श्री गुरूंनी व्याधीमुक्त केले ही बातमी गावात पसरलेली होती। त्यामुळे लोकांची खात्री झाली की आपल्या गावी आलेले संन्यासी सामान्य नसून त्या अशा घटना लीलया करू शकतात, ते ईश्वरी अवतारच आहेत असे म्हणून गावातील बरीच मंडळी त्यांच्या दर्शनाला त्यांच्या मुक्कामी पोहोचलेली होती। सूर्यास्तानंतरही काही काळ लोकांची ये-जा चालूच होती। शेवटी शिष्यांनी आता दर्शन होणे शक्य नाही असे सांगून त्या गर्दीपासून श्रीगुरूंची सुटका केली। श्रीगुरूंनी दुसऱ्या दिवशी सकाळीच गाव सोडून पुढे प्रवासास जाण्याची सूचना शिष्यांना दिली होती। ज्या यवनाच्या दरबारी सायनदेव सेवाचाकरी करीत होता तो एक महाक्रूर असा यवन होता। त्याच दिवशी त्या यवनाचे दूत सायनदेवाच्या घरी आले होते। तो यवन दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलावून त्याचा विश्वासघात करून प्राण घेत असे। ते दूत तेथून परतलेले त्याच्या पत्नीने पाहिलेले होते। त्या दूतांना पाहून सायनदेव मनातून घाबरला होता। त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या। बराच वेळ झाला तरी आपला पती खोलीबाहेर आला नाही हे पाहून ती पतिव्रता आपल्या मुलांसह त्या खोलीत गेली। पाहते तर खोलीत अंधार असून सायनदेव त्या अंधारातच बसलेला पाहून तिने त्याला विचारले, अहो अंधारात का बसलास, दिवा का नाही लावला? तेव्हा सायनदेव म्हणाला, आता कायमचाच अंधार होणार आहे, आपल्या सर्वांच्या नशिबी अंधारच आहे। हे त्याचे शब्द ऐकून ती घाबरली व त्याचा हात धरून शेजारच्या प्रकाश असलेल्या खोलीत त्याला नेऊन तिने बसविले। त्या खोलीत समोरच दत्तगुरूंची छवी भिंतीवर लावलेली होती। तिच्याकडे लक्ष जाताच त्याला श्रीगुरुदेवांची मूर्ती नजरेसमोर आली। दुपारी जाताना श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवलेला त्याला आठवला आणि त्या आठवणीने त्याचे मन निर्धास्त झाले। त्याला विश्वास वाटू लागला की गुरु आपले शब्द खोटे पडू देणार नाहीत, तेच माझे या संकटातून रक्षण करतील। श्रीगुरूंचे स्मरण करून त्याने मनोमन फोटो पुढे सांगितले, हे गुरुदेवा, त्या यवनराजाचे दूत मला बोलावण्यास आले होते। मी तिकडे गेलो तर यवन माझे प्राण घेईल, परंतु तुमचा वरदहस्त माझ्या शिरावर आहे। तेव्हा मला मरण कसे येईल? त्याने निर्णय घेतला, गुरूंना जाऊन आत्ताच भेटावे। रात्रीचे 8 वाजता त्याला अचानक आलेला पाहून गुरु बाहेर आले। काय झाले, यावेळी का आलास असे गुरूंनी विचारताच त्याने श्रीगुरू गेल्यावर घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली आणि म्हणाला, गुरुदेवा, तुम्हीच माझे तारक आहात। या संकटातून वाचवण्यास तुम्ही समर्थ आहात, तरी मला मार्ग दाखवा। त्याची ही विनंती ऐकून श्रीगुरू म्हणाले, तू चिंता न करता निर्भयपणे त्या यवनाला भेटावयास जा, तो तुला कुठलीच इजा करणार नाही। तू सुखरूपपणे परतल्यावर आम्ही एक गाव सोडून येथून जाऊ। श्रीगुरू पुढे म्हणाले, तू माझा भक्त आहेस, माझ्या एकनिष्ठ भक्तांसोबत मी नेहमीच असतो। माझा भक्त करत असलेल्या पाप पुण्याची नोंद मी करतो। माझ्या नोंदणीनुसार पुण्याची अथवा पापाची जी फळे त्यांना देणं प्राप्त असते, तेव्हा मी कसलाही पक्षपात न करता त्याची त्याला फळे शक्यतो याच जन्मीच देतो। ज्याच्या पुण्यफळे साठवण्याच्या त्या करंडीत जागा नसेल त्याला ती फळे पुढील जन्मी प्राप्त होण्यास थांबावे लागते। माझी ज्याच्यावर कृपा होते त्याला कशाचीच भीती नसते, मग मरणाची तरी भीती कशी असेल? गरुडाच्या पिलांना गिळण्यासाठी सर्प कधी धजेल का? किंवा ऐरावतीसारख्या मोठ्या हत्तीला सिंहाला भूक लागली तरी खाऊ शकेल काय? एखादा भक्त माझा झाला तर त्याला कशाचीही भीती नसते, त्याला कालमृत्यू कशाला, अपमृत्यूही बाधणार नाही। तेव्हा हे माझ्या भक्ता, तू आता कसलीही भीती न बाळगता त्या यवनराजाकडे जा। तू सुखरूप परत येशील याची खात्री बाळग। तू येईपर्यंत मी हे गाव सोडून जाणार नाही। उद्या सकाळीच त्या यवनाला भेटावयास त्याच्या राजवाड्यात जा। सायनदेव मनातून श्रीगुरूंचे हे बोल ऐकून भयमुक्त चिंतामुक्त होऊन घरी आला। श्री दत्तात्रेयांना प्रेमाने वंदन करून तो झोपावयास गेला। सकाळी उठल्यावर पूजा अर्चा आटोपल्यावर त्याने पत्नीला श्रीगुरूंकडे घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला, मी आता त्या यवनराजाला भेटावयास जात आहे, तू निश्चिंत राहा। ते ऐकून पत्नीही आनंदित झाली। तिने त्या दत्तछबी पुढे जाऊन वंदन केले आणि म्हणाली, हे परमदयाव श्री दत्तात्रेया, सर्व सूत्रे आपल्या हाती आहेत।
तुमच्या आशीर्वादाने माझे पती सुखरूप परत येतील याची मला खात्री आहे. काही वेळात सायनदेव पत्नीचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. तो यवनराजाकडे आला. तेव्हा सायनदेवाला ठार मारण्याचा विचार करीत तो अंतःपुरात गेला होता. त्याला येण्यास उशीर झाला म्हणून तो चिडला होता. इतक्यात सायनदेव त्याच्यापुढे उभा राहिला. त्याला पाहून दात ओठ खात हातात शस्त्र घेऊन यवन त्याच्याकडे धावला. पण काही क्षणातच तो थांबला व मागे आपल्या शयनगृहाकडे गेला. एखाद्या भ्रमिष्ठासारखा बेहोश होऊन तो यवनराजा पडला होता. एकाएकी त्याच्या शरीराची आग होऊ लागली. निद्रेने त्याला ग्रासले होते, परंतु तो झोपूही शकत नव्हता. त्याच्या शरीरात प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. त्याला एकाएकी भास होऊ लागला की कोणीतरी ब्राह्मण त्याच्या शरीराचा एक एक अवयव कापून काढत आहे. आणि दुसऱ्या क्षणी त्याला सायनदेव डोळ्यापुढे दिसू लागला. अचानक तो धावत परत बाहेर आला. सायनदेव ज्या ठिकाणी उभा होता त्याच्याजवळ तो गेला. परंतु सायनदेव त्याचा तो क्रोध आवेश पाहून मुळीच घाबरला नाही. श्रीगुरूंचे नामस्मरण तो मनात करीत होता. त्या यवनाने त्याच्याजवळ येऊन त्याच्या चरणावर मस्तक ठेवले व म्हणाला, तूच माझा स्वामी आहेस. माझ्या करणीचा मला पश्चात्ताप होतोय. मी तुला शरण आलो आहे. माझे रक्षण कर. असे म्हणून तो पुन्हा आत गेला आणि वस्त्रालंकार घेऊन एका रौप्य तबकातून त्याने ते सर्व सायनदेवाला नजराणा म्हणून अत्यादराने दिले. त्याची पुन्हा क्षमा मागून त्याला घरी परतण्यास विनविले. सायनदेवाचा आनंद गगनात मावेना. तो धावतच गंगातीली गेला. श्रीगुरू तेथेच होते. त्याने श्रीगुरूंच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्या यवनाकडे झालेला सर्व प्रकार त्याने श्रीगुरूंना निवेदन केला. आता श्रीगुरू दक्षिणेकडे जाण्यास निघणार असे त्याला समजले. तेव्हा तो हात जोडून त्यांना विनंती करू लागला, तुम्ही जर निघून गेलात तर तुमचे चरणदर्शन घेतल्याशिवाय मी कसा राहू? तुमची चरणसेवा हेच माझे पुढील जीवनातील कार्य आहे. तेव्हा गुरुदेवा, मला तुमच्याबरोबर घेऊन चला. श्रीगुरू म्हणाले, हे वत्सा, आम्हाला आता जावेच लागेल. तू इथेच राहा. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा भेटेन. तुझ्या मुलाबाळांसमवेत सुखात राहून माझे चिंतन कर. तुझी सारी संकटे दुःखे नष्ट झाली आहेत. असे म्हणून सायनदेवाला श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला. श्रीगुरू वैजनाथ या महाक्षेत्री जाण्यास पुढील प्रवासास निघाले. सायनदेवाने त्यांची आज्ञा शिरसंबद्ध मानून त्यांचा निरोप घेतला व घराकडे परतला.